अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरातील मशिदींमध्ये जय श्रीरामाचा गजर व्हावा असं आवाहन संघ परिवारातील राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आले आहे। या आवाहनाने हिंदू मुस्लिम ऐक्य साधणार की नवा वाद निर्माण होणार असा प्रश्न आता विचारण्यात येतो। अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्णत्वाच्या दिशेने आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने देशात भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना घराघरात पोहोचताना दिसतायत। 22 जानेवारीला देशभरात दीपोत्सव दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। देशभरात होणाऱ्या या रामलल्लाच्या उत्सवात मुस्लिमांनीही सहभागी व्हावं असं आवाहन संघ परिवारातील राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आलंय। राम प्रतिष्ठापनेचा सोहळा आनंदाने साजरा करण्याचं मुस्लिमांना आवाहन। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी मशिदी, मदरसे, दर्ग्यांमध्ये 11 वेळा जय श्रीरामचा जप करावा। अयोध्येच्या आसपासच्या भागातील मुस्लिमांनी धार्मिक यात्रा काढत अयोध्येत पोहोचावं। राम मंदिर ही युगप्रवर्तक घटना, मुस्लिम समाजही याच्याशी निगडीत। सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लिमांचा सहभाग महत्त्वाचा। ज्याप्रमाणे व्हॅटिकन हटवता येत नाही, काबा हटवता येत नाही, अगदी त्याचप्रमाणे अयोध्या हे रामाचं जन्मस्थान आहे, ज्याला मुस्लिम इमामे हिंद मानतात। तसंच हे इमामे हिंद हटवता येत नाही। सर्वांच्या इच्छेनुसार अयोध्येत भव्य मंदिर बांधलं जाते, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचं राष्ट्रीय मुस्लिम मंचाचं म्हणणं आहे। या कार्यक्रमामध्ये भारतातल्या मुसलमानांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि ज्या क्षणाला रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे त्या क्षणाची वेळ साधून मशिदींमध्ये, मदरशांमध्ये श्रीराम जय राम जय जय राम याचा उद्घोष करावा। त्याचप्रमाणे संध्याकाळी आपापल्या घरी, मशिदींमध्ये, मदरशांमध्ये सुद्धा दिवे लावून दिवाळी साजरी करावी, आनंद साजरा करावा। एकीकडे या सोहळ्यात देशभरातील मुस्लिमांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण का नाही अशी देखील विचारणा होतीये। यावर धर्मात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया फारूक अब्दुल्लांनी दिली आहे। रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सगळ्यांनीच जायला हवं असं देखील ते म्हणाले। यावेळी निमंत्रणावरून त्यांनी भाजपला राजकीय टोले देखील लगावले। ये धर्म की बात है, इसमें सियासत नहीं जोड़नी चाहिए। भगवान राम सबके विश्व के राम है, तो फिर आप किसको बुलाएंगे किसको नहीं बुलाएंगे इसमें फारूक अब्दुल्ला कुछ नहीं कहेगा। आपको नहीं इनवाइट? हाँ, सबको जाना चाहिए, क्यों नहीं? आपको इनवाइट नहीं? अरे मैं कौन हूँ? मैं एक छोटी सी चीज हूँ भैया, मुझे क्या पता। इन्हें लाल कृष्ण अडवाणी को नहीं बनाया तो जिससे ये राम मंदिर की मुहिम चलाई थी। मैं कौन हूँ? मैं तो छोटी फ्लाई हूँ भैया। हिंदुत्ववादी संघटना अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रीय मुस्लिम मंचाची स्थापना, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून मशिदींना भेटी, यातून ऐक्य साधण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। काही महिन्यांपूर्वी हिंदू आणि मुस्लिम यांच्या रक्तातील डीएनए एकच असून दोघांचेही पूर्वज एकच असल्याचा दावा देखील भागवतांनी केला। 40,000 साल पूर्व से भारत के सब लोगों का डीएनए आज के लोगों का समान है, ये आज का डीएनए मैपिंग कह रहा है। वैसी हवा में बात नहीं की मैंने, हुआ है। राखी गढ़ी में से भी वही सिद्ध होता है। तो हम समान पूर्वजों को पहुंचेंगे। उन पूर्वजों के कारण अपना देश फला फूला, अपनी संस्कृति आज तक चलती आई। यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से। कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी। आता अयोध्येच्या निमित्तानं राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या या आवाहनाला मुस्लिम समाज कसा प्रतिसाद देणार हे महत्त्वाचं मानलं जातंय। या आवाहनानं हिंदू मुस्लिम ऐक्य साधणार की नवा वाद निर्माण होणार असा देखील प्रश्न आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावर देशभरात घराघरापर्यंत पोहोचून लोकसभेची तयारी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना करत असल्याचा आक्षेप घेण्यात येतोय। देशात मुस्लिमांना देखील या सोहळ्यात सहभागी होण्याच्या आवाहनामागे राजकारण तर नाहीये ना असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। सामाजिक ऐक्यासाठी आवाहन स्वागतार्ह असलं तरी यातून कोणताही वाद उद्भवू नये अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।